तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न बॉल. खायला इतके यमी आणि चीजी लागतात, तुम्हाला काय सांगू. तर त्यासाठी पहिले आपल्याला घ्यायचे आहेत बॉइल्ड पोटॅटोज. त्याला व्यवस्थित स्मॅश करायचे आहेत. स्मॅश केल्यानंतर आपल्याला स्पाइसेस टाकायचे आहेत. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर पावडर, सॉल्ट आणि मिक्स करून घ्यायचं. ह्याला मिक्स व्यवस्थित करून झालं की आता आपल्याला चॉप व्हेजीस टाकायचे, कॅप्सिकम, बॉइल्ड कॉर्न टाकायचं आहे आणि जिंजर गार्लिकची पेस्ट आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. ॲटलिस्ट 1 वाटीभर तरी टाका, बाइंडिंगसाठी टाकतोय आपण. आणि नंतर हाताने मिक्स करा, कारण की हाताने व्यवस्थित होतं. नंतर आपण ती स्लरी बनवणार आहोत. त्यासाठी आपण घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर, मैदा, ब्लॅक पेपर पावडर आणि सॉल्ट. मला मिक्स केल्यानंतर ह्यात पाणी टाकायचं आहे आणि ह्याची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. त्यानंतर जे पोटॅटो आणि व्हेजीसचं जे मिक्सचर होतं ते घ्यायचं आहे आणि त्याला रोल आउट करून ह्याला आपल्याला फ्लॅट करून घ्यायचं. फ्लॅट केल्यानंतर चीज क्यूब असतं एक, त्याला मी 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं होतं आणि ते चीज क्यूब मी ह्याच्यात स्टफ केलेलं आहे. तुम्ही कोणतं पण चीज यूज करू शकतात. मी प्रोसेस चीज यूज करते. आणि त्याला गोल केल्यानंतर ह्याला जी आपण स्लरी होती त्यामध्ये व्यवस्थित कोट करायचे. त्यानंतर त्याच्यातून कोट केल्यानंतर ह्याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचं आणि नंतर फ्रीझरमध्ये ठेवायचं ॲटलिस्ट फॉर 20 मिनिट्स आणि नंतर मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं जोपर्यंत गोल्डन फ्राय होत नाही. आणि मग तुमचे जे चीज कॉर्न बॉल्स आहेत ते रेडी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. नुसतं बघू नका, बनवून खा पण. आणि हां, मला फॉलो पण करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला. आणि आत्तासाठी बाय. खाओ पिअर ऐश करू गाईज.